दिवाळीचा फराळ खायचा असेल तर आजच्या दिवस तुला डाळ भाताची खिचडीच खावी लागेल असं म्हटल्यानंतर माझ्या लेकीने चेहरा काही असा केलेला होता। तर नमस्कार मंडळी, मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जेवण वगैरे उरकून घेतलं, माझं आवरून घेतलं, त्यानंतर चकलीचं दळण बनवलं। चकलीच्या दळणानंतर मी ठरवलेलं होतं की आज काहीही करून 2 पदार्थ बनवायचे। त्यामधला पहिला पदार्थ होते रव्याचा लाडू, तर दुसरा पदार्थ बनवलेला होता मी शंकरपाळ्या। कारण काल ठरलेलं होतं माझं बेसनाच्या लाडवाबरोबर शंकरपाळ्या बनवूया, परंतु खूपच वेळ झाला आणि पहिलाच दिवस होता, त्याचबरोबर मला इतर सुद्धा काही कामं होती, त्यामुळे कालचा तर माझं विजन अनकम्प्लीट राहिलं। म्हणून आज पुन्हा ठरवलं की आज काही करून 2 पदार्थ बनवायचेच, कारण दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि आपल्याला आज काही करून 2 पदार्थ झाले पाहिजेत। त्यानंतर संध्याकाळच्या यमदीपदानसाठी मी कणकेचा दिवा बनवलेला होता। पिठामध्ये थोडीशी हळद टाकली आणि दिवा बनवून घेतला आणि तो दारामध्ये लावून घेतला दक्षिण दिशेला। त्याचबरोबर दारात रांगोळी सुद्धा काढलेली होती, खूप सुंदर अशी रांगोळी होती। आणि यावर्षी आता मला रांगोळी काढण्यासाठी सुंदर असा कट्टा सुद्धा झालेला होता। रव्याच्या लाडवाचा आणि शंकरपाळीचा महाराजांना नैवेद्य अर्पण केलेला। धनत्रयोदशीची छोटीशी पूजा मंदिरातच केलेली होती। अचानक साहेबांनी मला साड्यांचीही एक सरप्राईज गिफ्ट दिलं। कोणती साडी मला छान दिसते मी बघून घेत होती, मला घरात साड्या नेसायला नाहीत असं मी सारखी कंप्लेंट करायची होती ना, त्यामुळे त्यांनी अचानक साड्या आणल्या। बघू आता यातली कोणती साडी मला आवडते आणि मी कोणती ठेवून घेते।